शंकर गीता अध्याय 2. जय जय महाराज श्री शंकर भक्तांना जय कल्याण कर, स्मरण होते सुख कर, नमन त्यांना असो हे क्षण म्हणजे कल्याण तर, कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर, शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजास माझी विनंती, आपले चरित्र गहनाती तक्क होऊन जाते मती, लेखनी काय लिहिल आपले चरित्र जय असत, त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशी कोठे लागत से संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच, असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा, त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम आहे. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवडा करावा तुम्हीच, करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती अशी स्फुरावी, घटना स्फुराव्या सरसरा, लेखनी चालावी जरा जरा, लिहून व्हावे बरोबर दिव्य चरित्र आपुले, माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी करणी करते करविते आपण, आपल्या चरणास स्पर्शना, आपला आशीर्वाद घेऊन वेगात चालले चरित्र लेखन, जय शंकरा म्हणून जन्म झाला मातेविन, ऐसे आले का कोटे घडून, मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच, मातेविन महाराज जन्मले, हे तो घटित पहा घडले, अयोनी संभव अवतरले धरणीवरती महाराज, 9 महिने वागविला ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्याच स्तनाला पाना फुटतो प्रसवता, 9 महिने उदरात बालकासची पोषिता, तिलाच पाना असतो फुटत, त्रिकाला बाधित सिद्धांत, मातेविन जन्म होत नसे, महाराज मातेविना जन्मले तसे, पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा, मातेविन पाना न फुटणार, परी चिमणाजीच्या पत्नीस तर, महाराजास घेता मांडीवर पाना फुटला जोरात, महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या माऊलीचा सिद्ध सहजच झाले, हीच माता महाराजांची सिद्ध होत असे सहजची, कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही, चिमुकला बालक पाहुनी दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळूनी उभयतांच्या मनात, ही वार्तांता पुरात वायू वेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत, वृत्त कळता शनी, पाहण्या त्या बालकाला लोकांचा गोळका जमला, जोत चिमणाजींच्या घराला वेडा देऊन थांबले लोकपाती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने, पाजू लागले वात्सल्ये, मातेच प्रेम पाना फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले, स्वप्न खरे झाले, ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती, चिमणाजी सह्या परी, चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या 5 दिवसांचे अतृप्त मात्र हृदय तिचे आज तृप्त झाले, मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा, आनंदाचा मोलाचा फलश्रुतीचा असेचा, झाड लावले हौसेनी, पाणी घातले नेमानी, जर ते न भरले फळा फुलांनी, काय उपयोग वृक्षाचा, मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली, आणि ती जर का नवी आली केवळ खाण्याचं काळती, जनावर विकता येईल किंवा हाकून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल निंदाच तिची होईल, मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे क्षण भाग्याचा, आधार याचा मातृत्वाचा, सर्व जगास असेच, लोक येती लांबून चिमणाजी स्वदती नमून, आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे, हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक, म्हणती कोणी या परी, कोणी म्हणती करून विचार, आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार, आला कैलास सोडून, घेऊन बालकाचे दर्शन, लोक आनंदित होऊन जाती एका मागून आपापल्या घरासी, ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी संत करणी आनंदून गेला जणी, धन्यता वाटे अत्यंत, तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेनं आपण आचरत, फळास आले असावे, नित्य आपण जो उपासीला, नित्य प्रेमाने पूजेला, जप ध्यानाने आळविला, केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर,
त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्याने आपली तृप्ती केली, प्रसाद दिला पूर्व. याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे. म्हणायचे चिमणाजीचे, सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजलाय काय वाटत, सर्व सविस्तर सांगत. तिने मान्य केले ते, बाळ माझा कल्याण कर, जगतसे शुभंकर. नाव ठेवावे शंकर, स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नावही निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस, गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली खास. केली सर्व तयारी अगदी समारंभ पूर्वक. बारस केले जमले कैक, सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांचे मनी नाव शंकर, पितेच्या मनात शंकर, मातेने ठरविले शंकर, नाव शंकर ठेवले. बारशास जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण. शंकर नाम सर्वांनी ठेवून, बारसे त्याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले, त्याचे बारसे जे जेवले. त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य जन होते साहित सारे. जय जय प्रभू श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे आम्हा शुभंकर, प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार, आनंदन गेले अंतापुर, जो तो ब्रह्मानंदात असे चूर. आनंद नगरी दाटला, माता बाळास घेऊन, हाका मारी शंकरा म्हणून. बाळ लगेच मान वळवून, पाहत राही टकामका. शंकर म्हणता चिमणाजींनी, हात पाय वरती करुनी, ओ सतत करुनी. बाळ खेळे आनंदे, आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले. याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी. पत्नी अन चिमणाजींचा काळ आतापर्यंतचा, शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आतापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्याच सानिध्यात उभयताही रंगले. करी शंकराचे कौतुक, खेळवून देती त्याला हाक. खेळणे त्याच्या भोवती कैक, विविध आकृती रंगाची, दोघे शंकरास खेळवित, मधून पाळण्यात निजवित. प्रेमाने त्याला झोका देत, मंजुळ गाणी म्हणून. शंकरास घेई कान केव्हा माता, शंकरास घेई केव्हा पिता. शंकरास घेऊन उभयता, जाती शंकर दर्शना. शंकरास नाव गाली माता, शांत मातेने पाजविता. झोपे जाई थोपटिता, कधी न बोकाड काढले. स्वतः बाललीला करून, माता पितस संतोष होऊन. येणारेही आनंदून, जाती शंकरा पाहून. विविध बाललीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वस सोडिले मौन. ऐसा बाल शंकर, याप्रमाणे शुक्ले दुवत. बाळ वर्धिष्णू तो होत, शंकर सवंगडी जमवित. दंग खेळामध्ये तो, बोल शंकर बोले बोबडे. माता पित्यांच्या कानी पडे, बोबडे ऐकण्याची सवय जडे. माता पिता तुष्टती, बोबडे बोला पुत्राचे, वाटती लाख मोलाचे. अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्यासाठी कैकांनी वृत वैकल्य आचरुनी. अशा लोकांच्या तरी सदनी, कधी न हलला पाळना. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत. बोबडे बोला वेद वाटत, ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्म चर्चे सर्वांगा. दुष्ट कोणाची लागू नये, येडा पिढा बाधू नये, नजर कोणाची लागू नये. म्हणून माता काय करी, तीट लावावी गालावरी. ओवाळी मीठ मोरी, मिरच्या उतरवून टाकी सतोरी. बाळ शंकरावरून शंकराला खेळवित. माता पित्यांचा दिवस जात, अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करून लवकर, भस्म लावे अंगावर. गावाबाहेर जातसे, गावाबाहेर अरण्यात, जेथे वनश्री सुशोभित, जेथे सर्वत्र असे शंकर वृक्षाखाली बसतसे. तो वृक्ष कोणता होता, कोणासे तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता, होता बिलो वृक्ष तो, होता बिलो वृक्ष असत. तेथेच बसणे असे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणत्या वृक्ष आवडणार, माहीत असे सर्वांना. बिलवृक्षाखाली आसन, पडलेल्या बिलोपत्राचे असून, त्यावर मांडे घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासन तास, कधीच संबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत, शंकर कुठे गेला असत वनवन शोधार्थ.
हिंडत दमून येते घरास, शंकर संध्याकाळी येत. माता पिता त्यास म्हणत, बाळा तू कोठे असे जात. काळजी आम्हा वाटते, आई दोवत ती मुली. करू नकोस काळजी, मी कुठेही जात नाही. शोधू नका कुठेही, घरातच राहा बसून. त्रस्त न व्हा मज हुडकून, मी येईन आपण उन्हा घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत. बाळा केवढा धीर देत, धन्यत वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिलवृक्षाखाली बसत. ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा जुळजुळू वाहत, बिलवृक्षाचे पान गळत. ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी. बिलवृक्षाच्या तळी धरणी, बिलव पानांच्या आसनी. शंकर बसले ध्यान लावणी, बिलवदले शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन न कोण करणार. कोणीच नव्हते पाहणार, ऊने होते याचीच. जे जे दृश्य पाहत, ते ते काहीही न सांगत. बिलवदरने वायू वागत, बिलवदरने वायू असत. साक्षीदार बघणारे, अरण्यात जाता येताना. हिस्र पशु भेटती नाना, त्यांना पाहून मुळीना. भ्याला शंकर कधीही, हिस्र पशु अत्यंत क्रूर. नुसते त्यांना पाही शंकर, डोळे फिरवून गरगर निघून जाते पशु ते. पशुपती शंकर ज्याचे, पशुपती शंकर ज्याचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील गाव गाव. गाताला उलटेल डाव, माहीत होते पशुना. जनावर हे ओळखीत, मनुष्यात मात्र हे न कळत. निष्कार जीवा विटाळीत, दुःख सागरे पडतात. ध्यान संपल्यावरती येत शंकरांतापुर गावात. कीर्तन कथा देवळात, चालत ते थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकून करी भजन. कोठे चालत नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत. सर्व कार्यात रंगून जात. नंतर घरी येतसे शंकराचे वागणे पाहून. जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून धार्मिक कृती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचेच नाही भय. धन्य याचे असे माय अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानात बसतो, कीर्तनास हजर असतो. मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिकाची असे गिरीत, आईचा बालक कुठे न मिळत. लक्ष याचे परमार्थत, अन्य काही न आवडे. शंकराचे या वागण्यानी लोक गेले हो मोहनी. जो तो विचारा करी मनी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापुराच्या लोकात हाच विचार चर्चेला जात. सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार. कोणाचाही न कळणार, योग्यता याची असे फार. मानवी बुद्धी पलीकडे, लोकप्रभेद एवढे होत. माता पित्यास सर्व सांगत, माता पिता सर्व ऐकत. आनंद वाटेत यांना आपल्या पुत्राविषयीचे. मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापुर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया. नमून महाराज श्री शंकर, वारसे बाळलीला हा सारा. अध्याय असे दुसरा समाप्त ते झाला. श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय.